हॅलो नमस्कार फॅमिली. तर बघा आज मी गाबोली बनवणार आहे. स्पेशल गाबोलीसाठी हा व्हिडिओ. तर मी बघा गाबोलीसाठी ना एकाकडे पाणी उकळत ठेवलं आहे आणि हा जो रुमाल घेतला आहे मी त्यामध्ये गाबोलीला बांधून घेणार आहे. अशा पद्धतीने एका कपड्यामध्ये बांधून घ्यायची आणि साईडला पाणी उकळायला मी ठेवलेलंच आहे. बघा आता अशा पद्धतीने पॅक करून घ्या आणि साईडला जे पाणी ठेवलं आहे ना त्याच्यामध्ये जरा हळद आणि मीठ टाकायचं. पाणी आलंच होतं आणि हे जी गाबोली आपण अशा कपड्यामध्ये बांधून घेतली आहे ना, मी रुमालात बांधून घेतली, ती मी आता अशी टोपात ठेवते. उकळत्या पाणीमध्ये जरा 10 मिनटं तरी तिला उकळू देते पाण्यामध्ये, म्हणजे जसं की बॉईल करून घ्यायची आपल्याला. तर 10 मिनटं तरी मी ते बॉईल करायला सोडतेच. आणि एकीकडे माझं आता मी त्याच्यासाठी मसाला काढून घेतला आहे. लसूण, अद्रक, कोथिंबीर, हिरवी मिरची. तर आता मिक्सरला बारीक करून घेते. थोडं जाडसरच झालं, थोडं अजून बारीक करणार मी. आणि एक साईडला माझी गाबोली तयार झालेलीच आहे, बघू शकता तुम्ही. गरम गरम आहे, चटका लागतो तरी चाललंच आहे. खूप घाई चालली होती. एका साईडला मी चिंबोऱ्यांचं कालवण पण बनवत होती, एका साईडलाही पण चालू होतं. खूप जेवणाचा राडा होता. तर गरम गरमच खोलते. बघा अशा प्रकारे बॉईल झालेलीच आहे गाबोली. जसं की फिशचे अंडे, आपण मच्छीचे अंडे म्हणतो ना गाबोली, तरी आता मी मच्छीसारखे तुकडे करते आणि एका साईडला बघा मी चिंबोऱ्या बनवते. त्या मच्छीच्या टाईपमध्ये मी खाफा करून घेते गाबोलीचे. चांगल्यापैकी बॉईल झालेलीच आहे. आणि एका साईडला मसाला आहे तो बारीक करून झाला होता, त्याच्यात मीठ टाकून घेतलं आहे. आणि बघा मच्छीसारखे खापा करून घेतल्या आणि त्याला मसाला लावून एका साईडला तेल टाकून, तर जे खापा करून घेतल्या त्याला मसाला लावून सण मच्छीसारखा आपण फ्राय करून घेणार आहोत. एका साईडला माझी चिंबोऱ्याची भाजी पण तयार झाली, जसं की कालवण तयार झालेलं आहे. आता सगळ्याला मी एकदा एकत्र करून मसाला लावून घेते. बाकीच्यात होत आहेत फ्राय, तर सगळ्यात फ्राय करून झालेल्याच आहेत मस्तच. आणि टेस्ट बघू शकतात, वाव टेस्टी. तर अशा प्रकारे तुम्ही बनवून बघा, खरंच सांगते खूप छान लागतात. आणि मी चिंबोऱ्या बनवल्या ते पण बघू शकतात, किती तरी आली मस्त. खाणार तेव्हा खाणार, पण बघूनच पोट भरणार एवढं नक्कीच. जेवणाच्या बाबतीत मी तर खूप छान जेवण बनवतेच, चवीला पण खूप छानच. तर ज्यांची सर्दी झाली असेल त्यांनी असा रस्सा प्यायचा, मच्छी असो या खेकडे असो, मस्त रस्सा प्यायचा, आपली सर्दीच गायब होऊन जाईल. गरम गरम मस्तच झालं आहे खेकड्यांचं कालवण पण. आणि मी जे गाबोली पण फ्राय केली ती पण खूप छान झाली आहे. असं बनवता बनवता माझं चाललं आहे. कोणी खाईल तेव्हा खाईल किचनमध्ये